नोव्हेंबर 2024 मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतल्या बैठकीत कोणते मतदारसंघ पाडायचे आणि कोणते निवडून आणायचे यावर चर्चा केली। त्यामध्ये पाडणाऱ्या मतदारसंघात एक नाव होतं ते भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचं। हा तोच मतदारसंघ आहे जिथे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे गेल्या 2 टर्म पासून आमदार म्हणून निवडून येत आले आहेत। त्यामुळे लोकसभेत रावसाहेब दानवेंप्रमाणे विधानसभेत त्यांच्या मुलाचा देखील पराभव होणार अशा चर्चा सर्वत्र सुरू झाल्या। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपला निर्णय मागे घेतला खरा, मात्र जाणकारांच्या मते जरांगे पाटलांनी जो संदेश मराठा समाजाला द्यायचा तो दिलाय आणि त्यानुसार संतोष दानवेंची सीट धोक्यात आली आहे। मराठा समाजाला द्यायचा तो दिलाय आणि त्यानुसार संतोष दानवेंची सीट धोक्यात आली आहे असं वाटायला लागलं होतं। मात्र 10 नोव्हेंबर रोजी संतोष दानवे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांचे फोटो फेसबुकवर पोस्ट करत सूचक कॅप्शन दिलाय। आता आजच्या व्हिडिओत आपण त्या संदर्भातच चर्चा करणार आहोत। नेमकं या भेटीमागे राजकारण काय असू शकतं? जरांगे पाटलांची भेट घेऊन संतोष दानवे यांनी काय साध्य केलं? या प्रश्नांची उत्तरं आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे। तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात गेल्या 5 टर्म पासून एक हाती वर्चस्व निर्माण करणाऱ्या रावसाहेब दानवे पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। त्याला कारण ठरलं मनोज जरांगे पाटील फॅक्टर। त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी असणारे मंगेश साबळे यांनी अपक्ष म्हणून जालन्यातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे झालं असं की रावसाहेब दानवे पाटील यांच्या वाट्याची मराठा मतं ही मोठ्या प्रमाणात मंगेश साबळे यांच्या बाजूने वळाली। शिवाय त्याला आणखी एक कारण म्हणजे रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत जरांगे पाटलांच्या मागे बोलवता धनी कोण हे पाहणं गरजेचं आहे असं म्हटलं होतं। त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात मराठा मतं ही रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गेली होती। आता विधानसभेच्या दृष्टीने जर पाहायचं ठरलं तर भोकरदन विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांनी 3 तारखेला आयोजित केलेल्या बैठकीत भोकरदन विधानसभा मतदारसंघाची जागा पाडण्याच्या सूचना मराठा समाजाला दिल्या होत्या। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका बदलली खरी, मात्र मनोज जरांगे पाटलांना जो संकेत मराठा समाजाला द्यायचा होता त्यांनी तो देऊ केलाय। त्यानुसार मराठा मतदार हा संतोष दानवे यांच्या विरोधात मतदान करणार असं निश्चित होतं। मग अशात लोकसभेला बसलेला फटका लक्षात घेऊन दानवे कुटुंबाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार संतोष दानवे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली। त्यानंतर संतोष दानवे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर भेटीचे फोटो पोस्ट करत त्यावर कॅप्शन दिलं, मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे सदिच्छा भेट घेतली। या भेटीदरम्यान दादांसोबत विविध विषयावर सकारात्मक चर्चा झाली। या प्रसंगी दादांसोबत चर्चा करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। आता यावर स्थानिक पत्रकार म्हणतात की दानवे हे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीच्या माध्यमातून मराठा समाजाला असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत की जरांगे पाटलांनी आपल्याला पाठिंबा दिलाय। मात्र इथं मनोज जरांगे पाटील यांनी काल घेतलेली पत्रकार परिषद ही महत्त्वाची ठरते। त्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आवाहन करत स्पष्ट म्हटलंय की लोकसभेला तुम्ही आपलं काम केलं, ज्याला पाडायचं त्याला पाडलं, आता विधानसभेत देखील ज्याला पाडायचं त्याला पाडा। त्यानुसार कुठेतरी असं म्हटलं जातंय की संतोष दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची घेतलेली भेट ही कुठेतरी फोल ठरली आहे। जी मराठा मतं संतोष दानवेंच्या विरोधात जाणार आहेत ती 100% जातीलच। शिवाय मराठा मतं ही दानवेंच्या विरोधात फिरण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी समोर येतं ते म्हणजे काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता। त्यामुळे देखील मराठा समाज हा रावसाहेब दानवे यांच्यावर नाराज आहे, ज्याचा देखील फटका इथं विधानसभेत संतोष दानवेंना बसण्याची शक्यता आहे। मग अशात इथली मराठा मतं ही कोणाच्या बाजूला उभी राहतील? तर सध्या भोकरदन विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होताना आपल्याला बघायला मिळते। पहिला उमेदवार तर अर्थात संतोष दानवे आहेत, तर दुसरे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चंद्रकांत दानवे आणि तिसरे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे केशव जंजाळ। आता यामध्ये केशव जंजाळ यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मनोज जरांगे पाटील यांनी अपक्षांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र जंजाळांनी मनोज जरांगे पाटलांच्या सूचना डावलत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। त्यामुळे मराठा समाजाची मतं ही त्यांच्याकडे जाणार की नाही याबाबत शंका आहे।
अशात इथं मग सरळ सरळ मराठा मतांचा फायदा हा चंद्रकांत दानवेंना होताना दिसतोय. आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.